जरांगे आंदोलनाला विरोध करणारे दोन ओबीसी संघर्ष योद्धे आपल्यासोबत आहेत. पुन्हा मृणालजी ढोले आहेत. मी सगळे ओबीसी सगळे भुजबळ समर्थक आहेत. विशेष करून सगळे ओबीसी संघटक आहेत, ओबीसी कार्यकर्ते आहेत, रस्त्यावरची लढाई लढणारे हे सगळे आंदोलक आहेत. ह्या सगळ्यांची नाराजी एवढीच आहे की मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान का नाही. सुरुवात तुम्ही केली या सगळ्या आक्रोशाला, काय तुमची भूमिका आहे? मुळात गेल्या 1 वर्षामध्ये ज्या मनोज जरांगेंनी महायुती सरकारला टार्गेट केलं, महायुतीमधल्या नेत्यांना टार्गेट केलं, ह्या महायुतीमधील एका पण नेता त्यावेळेस बाहेर आला नाही. ह्या मनोज जरांगेंना अंगाव घेण्याचं काम फक्त भुजबळ साहेबांनी केलं. त्या बीड ज्यावेळेस जळला त्यावेळेस भुजबळ साहेबांनी बीडमध्ये जाऊन तिथं छड्डू ठोकले आणि तेव्हा कुठंतरी महायुतीला कुठंतरी आधार आला. आणि भुजबळ साहेब होते त्यामुळे ओबीसींनी एवढ्या प्रमाणात जवळजवळ 231 आमदारांचं 5वी बहुमत या महायुतीला दिलं. आणि आज ज्यावेळेस तुम्ही सत्तेत आला त्यावेळेस तुम्हाला भुजबळ साहेब अडचणीचे ठरायला लागले. कारण की मला असं वाटतंय की भुजबळ साहेब जर कॅबिनेटमध्ये असतील, मंत्रिमंडळात असतील, तर या मनोज जरांगेचे लाड पुरवता येणार नाही. जातीगत जनगणना करावी लागेल. तिथं भुजबळ उठून त्यांचं एक भिन्न मत हे करतील. आणि भुजबळ साहेबांचा इतिहास आहे, त्यांना कुठल्या मंत्रिपदाची, उपमुख्यमंत्रीपदाची अजिबात लालसा नाहीये. ज्यावेळेस ओबीसीचा प्रश्न आलाय त्यावेळेस ते राजीनामा तोंडावर मारून बाहेर पडलेले आहेत. यावेळेस पण ज्यावेळेस हे सगळी आंदोलनं चालू होती भुजबळ साहेबांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर ओबीसीचे एल्गार मेळावे घेतले. पण आज कुठेतरी असं दिसतंय की अजित पवारांनी ज्या असाच भुजबळ विरोध, ओबीसी विरोध काही वर्षापूर्वी केला होता. भुजबळ साहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस असाच काहीतरी स्वपक्षातील स्वजातीय आमदारांना एकत्रित घेऊन भुजबळ साहेबांना राजीनामा द्यायला लावला होता. आता 5वी बहुमत मिळलंय, आता त्यांचं मंत्रिपदाचं शपथ झालेली आहे आणि त्यामुळं कुठंतरी भुजबळ अडचणीचे ठरू नये. येणाऱ्या जातीगत जनगणनेला भुजबळांनी विरोध करू नये किंवा मनोज जरांगे परत जागा झाला मग त्याच्या मागणीला, त्या सगळे सोयरे सारख्या JRला भुजबळांनी मंत्रिमंडळात राहून विरोध करू नये. म्हणून ओबीसींचा आवाज दाबण्याचा आणि ओबीसीचा एक नेता संपवला की मग ओबीसीचा आवाज संपला जाईल. यासाठी ही दगाबाजी ओबीसींबरोबर आणि भुजबळ साहेबांबरोबर केलेली आहे. अजितदादांना, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना, पळी पाहुण्यांना सत्तेमध्ये घ्यायचंय का? तुम्ही रोहित पवारांना म्हणता की अरे बेटे मी तुझ्या इथं सभा घेतली असती तर तू पडला असता. म्हणजे कुठंतरी सॉफ्ट कॉर्नर निवडणुकीच्या आधी दिलाय आणि आता कुठंतरी त्यांची एखादी अट असू शकते की गोपीचंद पडाळकर आणि भुजबळांना तुम्ही बाहेर ठेवलं तर आम्ही सत्तेत येऊ, असा आम्हाला वास येतोय. तर अजित पवार, तुमचा स्वजातीचं प्रेम आता जर जागृत झाला असेल तर ओबीसी हा गेल्या अनेक वर्षापासून जागृत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमचं पानिपत केल्याशिवाय हा ओबीसी राहणार नाही. आणि आमचा तुमच्यावर हा आरोप आहे की तुम्ही याच्याबाबत स्पष्टीकरण द्या. तुम्हाला जर सिनियरिटीच्या नावाखाली जर तुम्ही म्हणत असताल तर सिनियरिटी राज्यसभा द्यायची आणि याच्यामध्ये का नको? तुम्हाला राज्यामध्ये का भुजबळ नको? राज्यसभा द्यायची होती तर मग ज्यावेळेस सुनेत्रा पवारांना दिली त्यावेळेस तुम्हाला भुजबळ नको होते का? ज्यावेळेस तुम्ही बंड केलं त्यावेळेस तुम्ही ट्रोल झालात, त्यावेळेस वडिलकीच्या नात्यांनी भुजबळ साहेबांनी तुम्हाला साथ दिली, तुम्हाला आधार दिला. आता पण या इलेक्शनमध्ये बारामतीमध्ये ज्यावेळेस तुमचाच पुतण्या तुमच्या विरोधात उभा राहिला, तुमचं अख्खं घरदार, तुमची फॅमिली तुमच्या विरोधात उभा राहिली, त्यावेळेस याच भुजबळ साहेबांनी तुमची बाजू घेतली. आणि आता गरज सरल्यानंतर परत तुम्हाला तुमच्या जातीची अस्मिता जागी झाली का? हा आमचा सवाल आहे. अजितदादा, तुम्ही तुमच्या वरिष्ठ सहकार्याला योग्य न्याय द्या. असं पाठीमागच्या बाकावर बसवणं हे तुम्हाला पण शोभत नाही आणि आम्हाला ओबीसींना बघवत नाही. हा ओबीसी बंड केल्याशिवाय राहणार नाही. फेसबुकवर एकदम राग व्यक्त केलेला, काय भूमिका काय? हे बघा, भुजबळ साहेबांची 5वी इनिंग म्हणावी लागेल. कारण 1991ला जेव्हा शिवसेना याच कारणासाठी त्यांनी बाळासाहेबांना सोडलं होतं की ओबीसींचं 27% आरक्षण हे लागू व्हावं या महाराष्ट्रामध्ये, पण तेव्हा बाळासाहेबांनी विरोध केला. म्हणून जर ते तत्कालीन शिवसेनेला तेव्हा तो मोठा शिवसेना मांडली जात होती
खूप मोठं त्यांना स्थान होतं, त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला जर सोडून जात असतील तर त्यांना कुठल्याही मंत्रिपदाची किंवा पदाची लालसा नाही, हे तेव्हाच सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांना मंत्रिपदातून वगळण्याचं एकच कारण असू शकतं, जे की मागील 1.5-2 वर्षाचा जो संघर्षामध्ये देखील भुजबळ साहेब सत्तेत असून देखील मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी कंबर कसली, शेड्यूल ठोकून मैदानात उतरले. याचाच राग मनात धरून म्हणजे महायुती सरकार तेव्हा सत्तेत होतं आणि त्या सत्तेत असताना देखील त्यांनी राजीनामा कसा काय दिला आणि आपल्या महायुतीच्या विरोधात भुजबळांनी भूमिका कसं काय घेऊ शकतात. मग या पुढील काळामध्ये जर ओबीसीच्या आरक्षणाला मध्ये जर घुसखोरी करायची असेल किंवा त्यात काही बदल करायचे असतील तर छगन भुजबळ हे अडसर ठरू शकतात असं महायुतीला वाटतंय. आणि म्हणून की काय त्यांनी आज मंत्रिपदातून त्यांना लांब ठेवण्याचं एक पाप या सरकारने केलेलं आहे. आणि हे सकल फक्त भुजबळ साहेबांचा अपमान नाहीये, हा सकल 60% ओबीसींचा अपमान आहे. या 60% ओबीसींना त्यांनी डावललंय. फक्त त्यांना मतांपुरतं ओबीसी लागतात हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. पण यावरती तुम्ही खुश होऊ नका की आता आमची सत्ता स्थापन झाली, पण सत्तेचं गणित हे ओबीसीच बदलू शकतात. कारण हे पाशवी जे मतदान देऊन 230 जे आमदार तुम्हाला विधानसभेत पाठवण्याचं काम ओबीसीने केलंय ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांच्या या झुकत्या मापामुळं किंवा महायुती सरकारला मतदान करा या भुजबळ साहेबांच्या एका आव्हानामुळं ओबीसीने खडखडून तांड्यातून गावगाड्यातून झोकून मतदान त्या महायुती सरकारला दिलं. त्याचं हे तुम्ही परतफेड आम्हाला ओबीसींच्या भुजबळ साहेबांना ओबीसीच्या हृदय सम्राटाला डावलून जर तुम्ही आम्हाला ओबीसींचा अपमान करत असाल तर येत्या काळात या अपमानाचा बदला तुम्हाला ओबीसी हा घेणारच. आणि याचं पडसाद तुम्हाला महाराष्ट्रात येत्या 8 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसेल. या महायुती सरकारचा आणि राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या राष्ट्रवादी गटाचा जाहीर निषेध आम्ही ओबीसी म्हणून निषेध करतोय. काय सांगाल म्हणजे खरं तर ओबीसीमुळे महायुती सत्तेत आले असं सांगितलं जातं आणि त्याच ओबीसीवर नक्कीच आज तुम्ही खरंच जर पाहायला गेलात तर खासदारकीच्या इलेक्शनला तुम्ही सांगा या महायुतीला किती सीटं मिळाली. कारण त्यावेळी तुम्ही भुजबळ साहेबांना डावलं, भुजबळ साहेब त्यावेळेस इलेक्शनच्या पासून बाजूला होते. मग ओबीसीने त्यावेळेस कुणाला मतदान केलं? काँग्रेस पक्ष असेल त्यांना मतदान केलं. आज भुजबळ साहेब स्वतः ह्या ह्याच्या इलेक्शनला स्वतः उभे होते आणि त्यांनी स्वतः आव्हान केलं ओबीसीनो जागे व्हा. जर आपल्याला आपलं स्थान टिकवायचं असेल तर आपल्याला महायुतीबरोबर जाणं गरजेचं आहे. आणि त्यांनी ओबीसीनी सगळ्यांनी ऐकलं. आज तुम्ही बघाल जर खासदारकीला किती निवडून आले आणि आमदारकीला किती निवडून आले. तुम्ही जर 288 पैकी 235 आमदार जर महायुतीचे येत असतील म्हणजे सर्व पूर्ण बहुमत तुम्हाला दिलेलं आहे. नुसतं पूर्ण बहुमत नव्हे तर भुजबळ साहेबांमुळं अख्खे ओबीसी जो कोणी तळागाळात राहणारा वर्ग असेल तो या महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला आणि आज निवडून आला. आम्ही तुम्ही त्याच माणसाच्या विरोधात काहीतरी कटकारस्थान करतात, त्यांना सरकारपासून बाजूला ठेवता का? तर तुमच्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला काही लोकांना खुश करायचंय, काही लोकांच्या मागण्या मान्य करायच्यात आणि त्या मागण्यांना जास्तीत जास्त प्रमाणात विरोध कोण करेल तर एकमेव भुजबळ साहेब. आज भुजबळ साहेब विरोधक कोणाचे काय ते बघा. तुम्ही दादा तुम्ही आज विचार करा, तुम्ही तुमच्या भागात आज बहिणीला तुमच्या किती मतदान पडलं होतं आणि तुम्हाला किती मतदान पडलेलं आहे. कारण आता मागणी आहे की तुम्ही तात्काळ आमचं सगळ्यांचं म्हणणं मान्य करून तुम्ही त्यांना मंत्रिपद द्यावं. आणि मंत्रिपद नाही दिलं येणाऱ्या 2 दिवसात आम्ही या सरकारची अंत्यविधी यात्रा पुणे शहरात काढणार आणि ही सरकार मान्य नाही म्हणून ओबीसी शंड टोकणार. आणि आम्ही या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीला या युतीला आम्ही विरोध करणार एवढंच आम्ही सांगतो. मला या ठिकाणी सांगायचंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भुजबळ साहेबांची भूमिका सुरुवातीपासूनच प्रमुख राहिलेली आहे. राज्यामध्ये देशातला पहिला मंडल आयोग 23 मार्च 1994 साली भुजबळ साहेबांनी या राज्यामध्ये सर्वप्रथम भारतामध्ये या राज्यात लागू केलं. ओबीसी नेते आहेत ते आता जगाला माहिती आहे. आता तुमची मागणी आता आमची हीच मागणी आहे. तुम्हाला जी काय भूमिका घ्यायची आहे महायुती सरकार असेल किंवा अजितदादा पवार गट असेल त्यांनी जी काय भूमिका घ्यायची आहे भुजबळ साहेबांबाबतीत ते येत्या आज किंवा उद्या 1-2 दिवसातच घ्यावी आणि तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसींना योग्य असा न्याय द्यावा. या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातल्या 60% ओबीसी लोकांचा या सरकारवर म्हणजे ओबीसींवर अन्याय झालाय हे यातून दिसत आहे. जर या 60% लोकांना तुम्ही न्याय देऊ शकला नाही तर येणाऱ्या काळामधल्या ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत किंवा अनेक ज्या निवडणुका येणार आहेत पुढच्या याच्यामध्ये महायुती सरकार असेल
किंवा अजितदादा पवार गट असेल यांना त्यांची लायकी दिसून येईल, एवढंच मला सांगायचं. आपल्यासोबत आणखीन काही ओबीसी मृणालजी, मला सांगा, ज्यावेळेस जरांगेचं आंदोलन टिपलं होतं, तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन हे आपले 2 संघर्ष होते तिकडे अंतर्वालीत नेले, दोघांनी उपोषण केले, तेव्हा कुठं ओबीसी जागा झाला. पण आज त्याच ओबीसीमुळे जे महायुती सरकार सत्तेत आले त्याच ओबीसी नेत्यांना डावललं जातं. हे खरं तर दुर्दैव आहे आणि डावलण्याची प्रक्रिया काय आज झालेली नाहीये. लोकसभेला जेव्हा भुजबळ साहेबांनी लोकसभेचं तिकीट मागितलं होतं त्यावेळेस तिकीट कापण्यात आलं. त्याच्यानंतर 1 जागा राज्यसभेची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बाजूला आली होती, त्याच्यात पण त्यांना डावलण्यात आलं आणि अजित पवारांनी स्वतःच्या बायकोला राज्यसभेवर पाठवलं. तर त्यामुळं ही अन्यायाची जी वागणूक आहे अजित पवार गट भुजबळ साहेबांना आधीपासून देत आहे आणि याच्यामध्ये ते फक्त काय भुजबळ साहेबांना देत नाहीयेत, ओबीसी समाजाला पूर्णपणे डावलण्याचं काम आहे. ज्यावेळेस जरांगेचं आंदोलन सुरू झालं आपण पाहिलं, त्यांनी 3 समित्या 26 GR अचानकपणे काढले कॅबिनेटमध्ये. तर त्यावेळेस कॅबिनेटमध्ये जी व्यक्ती विरोध करत होती ती छगन भुजबळ साहेब होते. त्यांची काही विरोधाची भूमिका नव्हती, पण न्यायाची आणि संविधानाची भूमिका होती आणि ओबीसीच्या ताटातलं काही जाऊ नये, ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, ही अतिशय स्पष्ट भूमिका, कायदेशीर भूमिका भुजबळ साहेबांची होती. पण ह्या भूमिकेला कुठेतरी जे सत्तेत होते त्यांचा विरोध होता, त्यामुळं भुजबळ साहेब त्यांना अडचणीचे ठरत होते. कॅबिनेटमध्ये ते नको. आता परत जातीय जनगणना आहे, महाज्योतीचे विषय आहेत, बाटे आयोगाच्या जागा आहेत, नोकर भरती आहे, पोलीस भरती आहे, एमपीसीची जागा आहेत, या सगळ्यावर आता परत या सगळ्या विषय आता या सरकारसमोर येणार आहेत आणि यामध्ये कुठेही कदाचित भुजबळ साहेब आपल्याला कॅबिनेटमध्ये अडचणीचे नको, आपल्याला जे बोलता यायचं ते आपल्यावर बोलता यावं आणि ओबीसीचं कुठेही त्याच्यामध्ये लीक होणार नाही. त्याचं कारण असं आहे की जे ओबीसी म्हणून नेते दिलेले आहेत ते जातीने जरी ओबीसी असले तरी नीतीचे ओबीसीचे नाही आहेत ते. कारण ज्यावेळेस जरांगेचं आंदोलन झालं त्यावेळेस ह्या लोकांनी तटस्थ भूमिका घेतल्या, यांनी कणखर भूमिका घेतल्या नाही, ठामपणे पाठीशी उभे राहिले नाही. ज्या पद्धतीने भुजबळ साहेब ठामपणे पाठीशी आले म्हणले ओबीसीच्या आरक्षणाला हात लावायचा नाही, असा कुठलाही दुसरा मंत्री म्हटलेला नाहीये. तर त्यामुळं कदाचित भुजबळ साहेबांना ही जी वागणूक भेटते ही अतिशय चुकीची आहे. ओबीसी समाज हे सहन करणार नाही. आता लवकरच भुजबळ साहेब कार्यकर्त्यांची मीटिंग घेतील आणि त्याच्यामध्ये भुजबळ साहेब जे सांगतील त्याच्याप्रमाणे आम्ही निश्चित चालू. पण ओबीसी समाजावरचा हा अन्याय अजित पवार हा ओबीसी समाज लक्षात ठेवल. निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लांब नाहीयेत, पुढच्याही तुम्हाला निवडणुका यायच्यात, त्यावेळेस हा ओबीसी समाजाचा अपमान हा ओबीसी समाज विसरणार नाहीत. याची परतफेड केल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही. काय भूमिका आहे राज्यातला वाडीवस्तीवरचा ओबीसी समाज आज भुजबळ साहेबांचं नाव या आंदोलनामुळे तळागाळात गेलेलं आहे. तुमच्या पुढे येऊन कुणी बोलत नसेल, रस्त्यावर कुणी येत नसेल, पण मतपेटीतून येणाऱ्या काळामध्ये जो ओबीसींवर झालेला अन्याय आहे, आदरणीय लोकनेते आणि आमच्या सर्वांचं दैवत भुजबळ साहेबांवर जो अन्याय झालाय, तुम्हाला वाटत असेल हे लोक काय बोलत नाहीत, रस्त्यावर येत नाहीत, जाळपोळ करत नाहीत, दंगली घडवत नाहीत, हे जरी आम्ही शांत आहोत, आम्ही आक्रमकतेची भूमिका घेणार नाही, आम्ही अराजकता माजवणाऱ्यापैकी नाही, जी लोक अराजकता माजवतात त्यापैकी आम्ही कुणीही नाही. आम्ही उत्तर देत असताना ते निश्चितपणे मतपेटीतून त्याचं उत्तर याच्या निवडणुकीत ओबीसी समाजाने दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा आदर आम्ही करतोय. आदरणीय देवेंद्रजींनी ओबीसीला न्याय दिला. आमचे 2-4 मंत्री त्यांनी केले, जयकुमार गोरे असतील, अतुलजी सावे असतील, 2 मुंडे बंधू भगिनी असतील, पण माननीय अजित पवार साहेबांनी कोणत्याही पद्धतीचा ओबीसीचा सन्मान केला नाही आणि तो राखला नाही. आणि तुम्ही म्हणत असाल हे ओबीसीच्या नेत्यांना आम्ही सामावून घेतलं, जे कधी रस्त्यात आलं नाही, त्यांनी पद काढावं, त्यांनी पक्ष काढावं, पक्ष बाजूला आणि पद बाजूला करून महाराष्ट्रात रस्त्यावर यावं आणि आमच्या मागं किती लोक आहेत हे त्यांनी दाखवून द्यावं. ज्यांना अजित पवार म्हणत असतील की आम्ही ओबीसींना न्याय दिला, पण तो न्याय नाही, ते जे भुजबळ साहेब करू शकतात ते बाकीचे कोणतेही नेते करू शकत नाहीत. हा न्याय आम्हाला समस्त ओबीसींना द्यावा. हाच मुद्दा आहे. आता जे महायुती सरकारने जे ओबीसी नेते मंत्रिमंडळात समाविष्ट केलेले आहेत ते ज्यावेळेस जरांगेंचं आंदोलन होतं त्यातलं कोणीही पुढे आलं नव्हतं. साक्षीदार आहेत मला वाटतं तुम्ही दोघी. एकटे भुजबळ साहेब आले होते, पण नेमकं त्यांनाच डावललं गेलं. नाही, कसा विषय आहे, जरांगे म्हणाले होते की 130 जागांवरती आम्ही सुपडा साफ करू. जरांगेंची एक अंडरलाईन होती की जिथं जिथं ओबीसी उमेदवार उभे आहेत त्यांना पराभूत करण्याचा चंग जरांगेंनी बांधला होता. मग ते भुजबळ नाही पाडण्याचा सगळ्यांचा तिथं तर स्वतः जाऊन त्यांनी 41 बैठका घेतली जरांगेंनी. तिथं जरांगेंचं मुस्काट फोडलेलं आहे मतदारांनी. तरी सुद्धा अजितदादा पवार नावाचा माणूस भारतीय जनता पार्टी बरोबर जातो आणि एक जातीयवादी भूमिका घेण्याचं काम करतोय असं आम्हाला वाटतंय. आमचा आरोप आहे त्यांच्यावर.
आणि हा आरोप जर खोटा असेल तर अजितदादांनी पुढे यावं आणि सांगावं की आम्ही 2.5 वर्षासाठी मंत्रिमंडळ दिलंय, 2.5 वर्षासाठी उपमुख्यमंत्री पद सुद्धा आम्ही भुजबळांना देत आहोत, आम्ही आमचं आंदोलन मागे घेतो. त्यांनी जाहीर करावं मीडियासमोर येऊन. कारण भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, भुजबळ साहेबांचा अनुभव मोठा आहे आणि ओबीसीचा वॉइस आहे. त्यामुळे प्रोफेशनल एका मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येणं वेगळं, पण महाराष्ट्राचा आवाज बनणं ही गोष्ट वेगळी आहे. आणि हा आवाज जर भुजबळ साहेब बनत असतील आणि त्यांना डावलण्याचं काम जर अजितदादा पवार करणार असतील, बघा हेच अजितदादा पवार दिवाळीला सुप्रियाताईंना भेटायला गेले नाहीत, पण काल परवा शरदचंद्रजी पवारांना ही सगळा लवाजमा घेऊन तिथं भेटायला गेले. मला भाजपच्या नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना माझी विनंती आहे, ओबीसीनी तुमच्या पाठीशी उभं राहणं हा गुन्हा केला का? आणि मग आम्ही तुम्हाला एवढा मॅन्डेट दिलाय, आम्ही तुमच्या बाजूने एवढं ठामपणे उभं राहिलं. निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदर मी महाराष्ट्रात मीडियासमोर सांगितलं होतं, हरियाणाचा नुसता पॅटर्न नाही तर हरियाणाचा दुप्पट पॅटर्न या महाराष्ट्रात आहे. त्याचा तुम्ही अनादर करताय. तुम्ही दोघांनी आंदोलन उभं केलं होतं आंतरवाली सराटीत जाऊन, तेव्हा कुठे ओबीसी बांधव जागा झाला आणि किती नाही म्हणलं ते ओबीसीचं पोलरायझेशन होऊन त्याचा भाजपला, विशेष करून महायुतीला खूप मोठा फायदा झाला. आणि हे सगळं करण्यात पुढाकार घेतला होता, ठाम पाठिंबा दिला होता भुजबळ साहेबांनी, आणि त्यांनाच डावललं जातंय. नाही, बरोबर आहे ना. याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी ओबीसींना जरी पाठिंबा दिला असेल, पण दुसऱ्या अँगलनी बघितलं तर महायुतीला वाचवण्यासाठी पण भुजबळ साहेब पुढे आले होते. कारण की मनोज जरांगेंचा जो विरोध होता, मनोज जरांगे ज्या महाविकास आघाडीतील ज्या घटकांच्या सांगण्यावरून जे भूमिका घेत होते, एकाच पक्षाला, एकाच नेत्याला टार्गेट करत होते, महायुतीला पण वाचवण्याचं काम आणि ओबीसींना पण वाचवण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलं. आणि भुजबळ साहेबांनी खऱ्या अर्थानं ओबीसींची ही मोड बांधली. आमच्यासारखे कार्यकर्ते भुजबळ साहेबांकडे बघून तयार झाले. ओबीसीच्यावर जो काय अन्याय होतोय, त्या सगळे सोयरींनी काय आमचं नुकसान होणार आहे हे भुजबळ साहेबांमुळे कळलं. भुजबळ साहेबांमुळे आम्हाला आमच्या हक्कांची जाणीव झाली. आता जे मंत्रिमंडळात चेहरे समाविष्ट केलेत ओबीसी म्हणून, ते ओबीसीसाठी कधी त्यावेळेस कुठंच नव्हते. एकही आंदोलन एकटे भुजबळ साहेब पुढे आलते, म्हणून हा गुन्हा आहे का? बघा, ही ताटाखालची मांजरं आहेत, मी डायरेक्ट बोलतो. कारण हे त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या सांगण्यावरून काम करतात. जे कुणी ऊर बडवत असेल की एवढे मंत्री झाले आणि एवढे, ते काही कामाचे नाहीत, ते त्या मतदारसंघाचं काम करतील. पण अखिल महाराष्ट्रातल्या अखिल ओबीसींच्या मताचं कोण बोलणार, कोण भूमिका घेणार, कोण ठामपणे भूमिका घेणार? एकही माणूस बोलायला तयार नव्हता. आम्हाला थोडंसं धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून इथल्या राजे रजवाड्यांनी पण बाईट केल्या. हे जातीय मानसिकतेचं उदाहरण आहे. आणि मला भुजबळांना मंत्रिपद मिळू नये त्यामुळे हेच षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये फेल झालं. पण आम्हाला एकच सांगायचं आहे, भाजपला आम्हाला विनंती करायची आहे की आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. कशाला असल्या जातीवादी चर्चा आहे. धनंजय मुंडेचंही मंत्रिपद जाणार होतं, पण फडणवीसांनी शेवटी शब्द टाकून ते वाचवलं. मग भुजबळांच्या बाबतीत फडणवीसांनी का नाही शब्द टाकला? यामध्ये अजितदादा, कारण याच्यामध्ये एकच आहे की आता होणारी जातीगत जनगणना आणि परत हे जरांगेचं भूत परत यांच्या मानगुटीवर बसलं तर त्याच्या साजेसा काहीतरी निर्णय घ्यायला भुजबळांची अडचण ठरेल. आणि माझं तुमच्या आधीच्या प्रश्नावर एक उत्तर आहे, हे जे आता आपल्यावर आकडेवारी फेकून मारतात आहे की हा ओबीसी नेता आहे, तो ओबीसी नेता आहे, तर माझी यांना सगळ्यांना पक्षप्रमुखांना विचारणं आहे की तुम्ही जे दाखवता की आमच्यातला ओबीसी चेहरा हा आहे, हा नवीन ओबीसी चेहरा आहे, तर त्यांनी मागच्या विधानसभेच्या सगळ्या कार्यकाळामध्ये ओबीसीसाठी किती प्रश्न विचारले? भुजबळांनी जी भूमिका दिली त्याला कुठं कधी बाक वाजवून पाठिंबा दिला? आता सांगितलं आहे की 16 मंत्री आहेत ओबीसी, पण त्यात ओबीसीसाठी लढणार नेता कुठे? त्यांना कुठं अबकड माहितीये का? ओबीसीची एबीसीडी येते का? मंडल आयोग त्यांनी वाचलाय का? जातीगत जनगणना म्हणजे काय ते माहितीये का? सगळे सोयरेचा ड्राफ्ट हा नक्की कोणत्या कायद्यामध्ये सुधारणा आहे हे त्यांनी करून दाखवावं. उगीच काहीतरी आमच्या तोंडावर धुळफेक करायची आणि हा ओबीसी नेता आहे, तो ओबीसी, हे कोणीही ओबीसी नेता नाहीयेत. हे फक्त आम्हाला दाखवायला एक आहे. आणि खऱ्या अर्थानं ओबीसीचे चाड असलेला, जाण असलेला आणि त्यांच्या जीवनातील राजकीय कारकिर्दीचा संघर्ष केलेला आमचा ओबीसी योद्धा भुजबळ साहेबांना बाजूला करायचं आणि कुठंतरी पक्षाची भूमिका. दोघे एकत्र आंदोलन उभं केलं होतं तिकडं, आता दोघंही भुजबळांना न्याय देण्यासाठी एकत्र येणार. हा 100% आम्ही एकत्रच आहोत. आम्ही आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही. उलट ओबीसी हा खूप मोठा वर्ग आहे, 450 जातीचा वर्ग आहे. आमच्या बरोबर आणखीन असेच सहकारी आम्हाला जोडले गेले पाहिजे. तर कुठंतरी आता एकच दिसतंय, ओबीसींनी 5वी बहुमत द्यायचं, पण ज्यावेळेस सत्तेचं आणि याचं वाटप होतं
त्यावेळेस कुठेतरी ब्राह्मण आणि क्षत्रिय एकत्र येतो, बंद दाराआड चर्चा होती, दिल्लीमध्ये बैठका होतात आणि मग त्यांच्याच पै पाहुण्यांना सगळे सोयऱ्यांना न्याय दिला जातो आणि आमच्या भुजबळांसारख्या नेत्याला डावललं जातं, त्यांच्याबद्दल ही अशी दगाबाजी केली जाते. त्यामुळे आता ही ओबीसीची वज्रमूठ अशीच टाईट होत जाणार आहे, अशीच एकजूट होत जाणार आहे. लढा पुढे कसा नेला? नाही, आता भुजबळ साहेबांच्या आम्ही याच्यावर भूमिका घेणार, पण एक गोष्ट नक्कीच आहे, जरी साहेबांना वाटत असेल की थोडीशी याची भूमिका घ्यावी एक पक्षाच्या माध्यमातून, पण ओबीसी हा खूप पेटलेला आहे या अन्यायाला. जर भुजबळ साहेबांकडे बघून आम्ही जर मॅन्डेट दिलं असेल महायुतीला आणि महायुती जर साहेबांवर असा अन्याय करत असेल तर हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटणार. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होणार. प्रत्येकाचं व्यक्त व्हायचं हे भावना वेगळ्या असतात, प्रकार वेगळे असतात. मग याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार का तुम्ही? आम्ही मुख्यमंत्री महोदय, आता हिवाळी अधिवेशन संपलं की आम्ही लगेच मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत आणि निवडणूक आयोगाला विनंती करायला सांगणार आहोत की ओबीसीचं आरक्षण सस्टेन पूर्ववत झाल्याशिवाय आणि जी बांटिया कमिटीने जी फेक माहिती या शासनाला सादर केली आणि त्यामधून आमच्या हजारो जागा कमी होत आहेत, त्या पहिल्या 33,000 जागा कमी होत आहेत. 33,000 नगरसेवक, महापौर, नगरात हे कमी होणार आहेत आणि हा ओबीसीवर अन्याय आहे. त्यामुळे कुठला बांठी आणि कोण कुठल्या माहितीच्या आधारे तुम्ही असा निष्कर्ष काढता, याला आम्ही विरोध करणार आहोत. आणि आम्ही एकच सांगणार आहोत की अजितदादा पवारांच्या सांगण्यावरनं भाजपनं चालायचं बंद करावं. तुम्हाला ओबीसी ठामपणे तुमच्या मागं उभं आहे, तुम्हाला एवढे सीट्स तुमच्या निवडून दिलेत, कशाला असली जातीवादी पिलावळ बरोबर घेताय? बरं, लढणारी माणसं एका बाजूला आणि मलिदा खाणारी माणसं एका बाजूला. हे बघा, अजितदादा पवार, सुप्रियाताईं त्यांना संसदेत सगळी मंडळी आहेत, अरे रोहित पवार आहेत, परत अजून तुम्हाला रोहित दादाला मंत्रिमंडळात घ्यायचंय का? मला खरं तर तिकडे एक तिथं आर पाटील गेले की त्यांचा मुलगा येतोय, तिथं घराणेशाही काही संपत नाही. घराणेशाही काही संपत नाही. आणि मराठा समाजाचे अनेक नेते असतील, पण आमचा ओबीसीचा एक नेता तुमच्या डोळ्यात खुपतोय, कारण तो आवाज उठवतोय. हाच मुद्दा आहे. आता जे शासन म्हणतंय ना, आम्ही 16 ओबीसी मंत्री दिले, पण त्यात खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ओबीसीच्या लढायला उभा राहून पाठिंबा देण्याची गरज होती, एकटे भुजबळ पुढे आले होते. जरांगेचे आंदोलन एकदम ठेवून नेमकं त्यांनाच का डावलं गेलं, हाच सर्वात मोठा सवाल आहे. याचाच अर्थ म्हणून हे सगळे ओबीसी बांधव एकत्र आलेले आहेत आणि पुन्हा लढा उभारण्याच्या तयार आहेत. बघू आता पुढे कसं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.